आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई तू इथे काय करतेस? हा प्रश्न खरं तर मी तुला विचारायला पाहिजे. ते मी काय झालं? उत्तर द्यायचं नाहीये का? उत्तर मिळतच नाहीये? हा आई आई तू प्लीज शांत हो ना, तू प्लीज चिडू नको. हो, मी सदा न कदा चिडते. अगं वेळ लागले मला, वेळ. आई अगं तू का स्वतःला त्रास करून घेतेस? मी त्रास करून घेते? अगं तुम्ही त्रास देताय मला. झालं झालं का त्या गौरवला भेटून? खूप झालं मयुरी, डोक्यावरनं पाणी चाललंय आता. नाही, आता आज जाऊन चांगलं त्या गिरिजेच्या आईला खडसावून जाबच विचारणार आहे मी. आई आई अगं थांब ना, आपण बोलूयात मग. तुझ्याशी काय बोलायचं ग? तुला थोडी जरी अक्कल असती ना तरी तू इथे आलीच नसतीस. आई अगं आत्ता आज जण योग्य नाहीये, थांब प्लीज. मग काय मुहूर्त काढून येऊ त्या बाईला जाब विचारण्यासाठी? चल हो बाजूला. आई अगं प्लीज ऐक माझं, प्लीज आत नको जाऊ. मी का ऐकू तुझं? तू ऐकलेस माझं? कधीतरी ऐकलेस? तर हो बाजूला. आई आई अगं ऐक तर. वहिनी वहिनी नाश्ता दे ना. तयार आहे. घ्या. बोलायच्या आधीच नाश्त्याची प्लेट हातात. वा मग गुणाचीच आहे माझी सून. वा 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 वा. हा, दुसऱ्याच्या जीवाला घोर लावून छान पोट भरणं चाललंय. काय बोलताय तुम्ही? काय झालंय? किती हा भोळा बाबडा चेहरा. एखाद्या सिरियल मध्ये काम कराल ना तर अवॉर्डच मिळेल तुम्हाला. तुम्ही माझं घर उद्ध्वस्त करायचं ठरवलेत का? तुम्ही काय बोलताय? खरंच आम्हाला काय कळत नाही हो. कळून सवरून ही असली नाटकं करू नका. आई अगं तू काही काय बोलतेस? गप्प बस. बरोबर तेच बोलतेय मी. हे बघा, तुम्ही शांत व्हा. चिडचिड करून तुम्हालाच त्रास होईल. मला त्रास झाला तर तुमचं मन भरेल ना? मग झालं तर. असं का बोलताय तुम्ही? अहो मी फक्त बोलते, पण तुम्ही तसं वागताय. हो खरंच आम्ही काहीच नाही केलं. हो, मग विघ्नेश मला न सांगता इथून गेलाच कसा? तुमच्या घरी राहत होता ना तो, तुम्ही त्याला जाऊच कसं दिलत? काय एकमेकांच्या तोंडाकडे काय बघतायत आता? बोला बोला. मला तर वाटतंय तुम्ही माझ्या मुलावर जादू टोणाच केलाय. विघ्नेशराव खरंच तुम्हाला काही न सांगता गेले? अरे रे, आताच कळते का तुम्हाला? वाईट वाटलं ना ऐकून? अहो बास झाली तुमची नाटकं. चांगलंच ओळखून आहे मी तुम्हाला. कोळून प्यायले मी. मला असं वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आम्हाला खरंच काही माहित नव्हतं. वा, आली सपोर्टिंग ऍक्ट्रेस. छान छान तयार केले हिला. आई आता तू वाटेल ते बोलतेस हा? तू गप गा. अगं तुला काय करणार? मला काय वाटतंय ते. माझा मुलगा मला न सांगता जाऊच शकत नाही. अहो खरंच सांगतो आम्हाला याबद्दल काहीच माहित नाही. गप बसाव तुम्ही. कोणाला गंडवताय? हेच पाहिजे होतं ना तुम्हाला? मला त्रास देऊन काय आनंद मिळतो तुम्हाला? खरंच असं काही नाहीये. असंच आहे. माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून लांब करायचं होतं तुम्हाला, आणि तुम्ही तेच केलंय. आता बघा ना, ही मयुरी मला न सांगता मला अंधारात ठेवून आली इथे. आई अगं त्यात त्यांचा काय दोष आहे? हो ग, यांचा काहीच दोष नाही. जो काही दोष आहे ना तो माझाच आहे. मीच तुझ्यावर लक्ष ठेवायला कमी पडले. आणि आता ह्या गौरवनी नाही नाही ते सगळं भरवलं असेल तुझ्या मनात. बस झाला. ऐकून घेतो म्हणून तुम्ही काही बोलणार का? तुमची मुलगी स्वतःहून आली आमच्या घरी. विचारा तिला, कोणी निमंत्रण घेऊन आलं नव्हतं तुमच्या घरी. छान खोटं बोलतोयस तू पण. आई अगं त्याला खरंच काही माहित नव्हतं. मी इथे येणार आहे त्याबद्दल. कोणाला शिकवताय तुम्ही? हा, ए फोनवरती काय बोलणं सुरू असतं ना तुमचं मला चांगलंच माहितीये. काही काय बोलता तुम्ही?
आम्ही काही फोनवर वगैरे बोलत नाही. ए मला काय दूध खुळी समजलास काय तू? दिवसातून 100 वेळा फोन होत असतील तुमचे. बरोबर आहे तुमचं. नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमची मुलगी मला 100 वेळा फोन करते आणि मी तिचा एकही फोन रिसिव्ह करत विचार तिला. गौरव तू जरा शांत हो, थांब. हे बघा तुम्ही पण जरा शांत व्हा. चिडचिड करून कुठलेच प्रश्न सुटणार नाही. मला सोडवायचेच तर येते प्रश्न. आणि ए तू माझ्या मुलीपासून लांब राहा सांगून ठेवते. अहो मी लांबच आहे हे तुम्ही तुमच्या मुलीला सांगा. गौरव अरे तू तरी शांत बस ना. आई थांब. कळलं कळलं तुझ्या आईचं आमच्याबद्दल काय मत आहे कळलं तुला? मी हात जोडतो पण माझ्यापासून लांब राहा. आणि हो, तुझी आई जर सतत माझ्या घरच्यांचा असा अपमान करणार असेल ना तर हे मी खपवून घेणार नाही. शेवटचं सांगतोय, मला भेटायचा प्रयत्न पण करू नकोस. गौरव गौरव मयुरी हा विषय आता इथेच संपलाय. यापुढे इथे मला दिसलीस तर परत याद राख माझ्याशी गाठे. लक्षात ठेव तू. आणि विघ्नेशला पण मी बघणारच आहे आता. चल घरी चल तू. आई अगं आई चल. तुला पण काय भिकेचे डोहाळे लागले देव जाणे. आई थांब अगं ऐकून तर घे माझं. काय ऐकून घेऊ तुझं? हा चल घरी चला दे. आई थांब. अजून किती तमाशे करणार आहेस तू? मी तमाशा करते म्हणजे तुम्ही कसंही वागायचं आणि मी काही बोलायचं सुद्धा नाही का? हो कारण चुकीचं वागतेस तू. आणि काय ग प्रत्येक गोष्टीचं खापर वहिनीच्या घरच्यांवर काय फोडतेस? कारण हे जे काही सगळं घडतंय ना ते त्यांच्यामुळेच घडतंय. अगं तुला कळत नसेल पण मला सगळं कळतंय. तुला कळत असतं ना तर तू चुकीचं वागतेस हे सांगायची मला गरजच पडली नसती. वा आता आईच्या चुका काढणार आहेस तू? काढाव्या लागतात कारण तुला सांगून सुद्धा कळतच नाहीये. मयुरी आवाज वाढवून काही होणार नाही आई. आवाज मलाही वाढवता येतो पण तू माझी आई आहेस म्हणून तुला शांतपणे सांगते. आणि तुझ्या अशा वागण्यामुळे गौरव माझ्याशी बोलत नाहीये आई. आणि अजून एक, तुझा मुलगा तुझ्यापासून लांब गेला त्याच्यासाठी तूच जबाबदार आहेस. म्हणजे सगळीकडे मीच चुकते असंच ना? हो कारण तू समजून घ्यायला कमी पडतेस आई. अगं आई आहे मी तुमची. मी समजून घ्यायला कमी पडते? अनफॉर्च्युनेटली हो. आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाहीस आई. अगं आई आणि मुलीमध्ये मैत्रिणीसारखं नातं असतं पण तू माझी मैत्रीण व्हायचा कधी प्रयत्नच केला नाहीस. मयुरी हे बघा आधी ही टपरी अगदी खूप चालायची पण एकाला चालवायला दिली आणि तो आळशी निघाला. मला माहिती आहे ही टपरी फार दोन्ही झाली आहे पण त्यात मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही. ते तुमचं तुम्हालाच बघावं लागेल. हा भाड्यात मी मात्र कमी जास्त करू शकतो हवं तर. काय म्हणतो विक्रांत? मला असं वाटतं विचार करायला काही हरकत नाही. काका नवीन बिझनेस सुरू करतोय थोडं सांभाळून घ्या. अरे आपण आपल्या माणसाला समजून नाही घेणार तर कोण घेणार? बरोबर आहे तुमचं. थँक्यू काका. माझं म्हणणं ऐकाल तर तुम्ही बिनधास्त बिझनेस सुरू करा. आता तुम्ही निखिलच्या ओळखीचे आहात तर मग काही प्रश्नच नाही. काका माणसं खूप चांगली आहेत तुम्ही निश्चिंत राहा. हो ना मग काय झालंच की. थोडा विचार करून सांगितलं तर चालेल? हो हो काही घाई नाही. असे निर्णय विचार करूनच घ्यावे लागतात. थँक्यू. पण तुम्ही कोण? मी यांची होणारी बायको. अरे वा छान. अगदी सुखाने संसार करा. हे बघा तुम्ही नीट विचार करून योग्य काय तो निर्णय घ्या आणि मला कळवा. हा निघतो मी. थँक्यू.
काय वाटतं विक्रांत? मला असं वाटतंय की सगळं ओके आहे. मला वाटतं आपण घाई करायला नको. हवं तर 2-3 जागा अजून बघूया. हा, अशा बिझनेसला लोकेशन चांगलं हवं विक्रांत. हा, पण मला असं वाटतंय की हे लोकेशन चांगलं आहे. म्हणजे बघ ना, एक तर रोड टच आहे, बाजूला 2 बँक्स आहेत, इथे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, एवढं मोठं मार्केट आहे, मागे बस स्टॉप आहे. मला असं वाटतं की हे लोकेशन खरंच चांगलं आहे. हेही बरोबर आहे. तुला आवडली ना जागा? तुला आवडली असेल तर माझीही काही हरकत नाहीये. हा, मला असं वाटतंय की डन करूया आपण. तुला कॉन्फिडन्स आहे ना? पक्कर डन. मी आहे. मग डनच करूया. विक्रांत, एक बोलू? बोल ना. खरंच खूप लकी आहेस. तुझ्यावर एवढी विश्वास ठेवणारी, तुझ्यावर एवढं प्रेम करणारी, तुला सपोर्ट करणारी लाईफ पार्टनर मिळाली. आणि यार, माझं बघ ना. निखिल, सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? रेश्मा काही बोलली का? ठीक आहे, ती बोलतच असते ग. पण ते म्हणतात ना, स्वभावाला औषध नसतं. ते अगदी खरं आहे. काय झालंय निखिल? आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात. एनिवेज, तुम्ही कंटिन्यू करा, मी निघतो. ठीक आहे, पण काही प्रॉब्लेम असेल तर सांगत जा, मनात ठेवायचं नाही, कळलं? हो, सांगेन. मी निघते आता ड्युटीवर. बाय. विक्रांत, मी तुला जोशी काकांचा नंबर पाठवलाय, बोलून घेशील एकदा? आलाय. थँक्यू. अरे थँक्यू काय, तुला काही लागलं तरी मला फोन कर. करतो. निघतो. बाय. बाय. हॅलो जोशी काका. माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून लांब करायचं होतं तुम्हाला, आणि तुम्ही तेच केलंय. तुमची मुलगी स्वतःहून आली आमच्या घरी, विचारा तिला. कोणी निमंत्रण घेऊन आलं नव्हतं तुमच्या घरी. तुमची मुलगी मला 100 वेळा फोन करते आणि मी तिचा एकही फोन रिसिव्ह करत नाही. विचारा तिला. तुझी आई जर सतत माझ्या घरच्यांचा असा अपमान करणार असेल ना, तर हे मी खपवून घेणार नाही. शेवटचं सांगतोय, मला भेटायचा प्रयत्न पण करू नकोस. एका पालेला एवढं घाबरतेस? हा? हो. ते बघ दुसरी. सो फ्रेंड्स, Let's. अरे आता UPSCची एक्झाम क्रॅक करूनच तुझा हात मागेन मयुरी. स्वतःला तुझ्या लायक बनवेन आणि मगच तुला सांगेन माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. काय प्रॉब्लेम काय तुझा? काय झालं? काय काय झालं? मी कोण आहे तुझा? तू? अरे तू जिगरी दोस्त आहेस माझा. आहे ना? मग मला न विचारता तू हे केलंच कसं? काय केलं मी? मला न सांगता जवळजवळ सगळंच फायनल केलंयस. हा, कारण वेळच कमी होता ना.
ते कळतंय मला, पण तू असं करायला नको होतंस विक्रम. काय करूया पुढे आता? पुढे काय, आधी तर मला गिरिजाची भीती होती. गिरीजाचं काय आता? किती नाही म्हटलं तरी ही गोष्ट तिच्यासाठी कमीपणाचीच आहे. अरे देवा, काय म्हणाली गिरीजा? अरे काय म्हणणार, सगळं उलट झालं. तिने मला उलट सपोर्ट केला, माझ्यासोबत जागा बघायला आली, घरातून सामान घेऊन आली बिझनेससाठी. काय? नाहीतर काय, सेम शॉक बसला होता मला. बघ, म्हणजे फक्त तू मला सांगितलं नाहीस. अरे राजा असं नाही अरे, म्हणजे झालं काय माहितीये का की निखिल आला होता. तर निखिल इथे बसला होता, त्याला ते सामान दिसलं. तो म्हणाला कशाचं सामान आहे, म्हटलं बिझनेस सुरू करतोय. तर तो म्हणाला जागा सापडली का, म्हटलं नाही. तर त्याच्या ओळखीत एक जागा होती, तो घेऊन गेला आम्हाला. म्हणजे हे निखिललाही माहितीये? अरे त्याच्या ओळखीने जागा मिळाली ना. ह्या सगळ्या जगाला माहितीये, पण मला सांगण्याचे कष्ट कोणी घेतले नाही. कसला मित्र आहेस रे तू? मला नाही आवडलं हे. हे बघ राजा, मी काय मुद्दाम केलंय का? आणि फोन करून मीच बोलवलं ना तुला. हा, कधी? सगळं झाल्यावर? हे सगळं कुठे झालंय अजून, सगळं करायचंय. तू करणार सगळं. हा, मी कशाला हवाय आता? मी नाही करणार. अरे असं काय करतोस राजा? अरे माझी सगळी कामं कोण पूर्ण करतं? एक मिनिट, तू हे विचारतोयस की सांगतोयस? अरे सांगतोय मी, तू पूर्ण करतोस. हा, आता हे रागवणं बस झालं. हा चल आपण कामाला लागूयात. चल. मी नाही करणार. तू पाहून घे तुझं तू. आता कशी माफी मागू? हात जोडू की पाया पडू? जाऊ दे, यापैकी काहीही करू नको. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या सगळ्या कामात मी तुला मदत करणार. डन. हा, आणि मला न सांगता कुठलीही कामं करायची नाहीत. डन. हा, चला करूया सुरुवात. चला. पण त्याच्या आधी मला एक गोष्ट शेअर करायची. आहेच अजून बाकी? हा, आता काय? मला आज जाम प्राऊड फील वाटतंय. अच्छा. जेव्हा काका हे सगळं बघतील ना, त्यांनाही खूप अभिमान वाटेल. बाबांना तर मी पण मिस करतो. नेहमीच ते मला मोटिवेट करत असत. आज पण इथे असते ना तर बरं झालं असतं. घ्या. काय हो? काही नाही ग. मला कळतंय तुमचा हात का दुखतोय ते. तुम्ही मयुरीशी वाईट वागलात, त्याचा तुम्हाला त्रास झाला आणि त्यामुळे तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेतलात, हो ना? तुम्हाला तुमचा त्रास नाही लपवताय. हो ग वहिनी, खरंच त्रास होतोय. होणारच. मयुरीवर प्रेम आहे ना तुमचं. तुम्ही कितीही लपवलत ना तरी तुमच्या डोळ्यात दिसतं खरं काय आहे ते. वहिनी खरंच खूप त्रास होतोय. मला कळतंय तुम्ही तिचे फोन उचलत नाही, ह्याचा तिला जेवढा त्रास होत असेल ना त्याच्यापेक्षा दुप्पट त्रास तुम्हाला तिचे फोन कट करताना होतं, हो ना? काय करू मग आता? दुसरा पर्यायच नाहीये माझ्याकडे. तुमचं सगळं बरोबर आहे, पण मला सांगा, परीक्षा जवळ आलेली असताना असं स्वतःला त्रास करून घेणं कितपत योग्य आहे? नाही, तुझं बरोबर आहे. सॉरी, मी हे करायला नको होतं. नाही, सॉरी नका म्हणू. मला तुमची अवस्था कळतीये. मला वाटतंय काही दिवस तुम्ही मयुरीचा विषय बाजूला ठेवा. नाही म्हणजे मी पण हेच ठरवलं होतं, पण डोक्यातून विचारच जात नाही. नाही, असं होणं स्वाभाविकच आहे.
पण मयुरीसाठी आत्ता तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. कळतंय तुम्हाला? आणि मयुरीचं प्रेम आहे ना तुमच्यावर, मग ती सुद्धा एवढं करेलच ना. हो, तिकडे का उभे आहे? या ना. अगं आठवत होते तू काही आणायला सांगितलं होतंस का ते. नाही, मी काहीच नव्हतं सांगितलं. मी चहा आणते तुमच्यासाठी. वहिनी थांब, बस बस एक मिनिट. याच्या हाताला काय झालंय? घरात काही झालंय का? प्लीज मला सांग. खूप काही झालंय. तर काय झालंय? तुम्ही गेल्यावर हर्षाताईंच्या सासूबाई आल्या होत्या. मग परत एकदा भाऊंची चूक नसताना त्यांना खूप काही ऐकून घ्यावं लागेल. त्यामुळे भाऊ मयुरीला खूप बोलले आणि त्याच त्यांना वाईट वाटतं.